दीड वर्षानंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार करावा लागेल। आतापर्यंत 14 निवडणुका केल्या, तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही, दरवेळी निवडून देत आहात। त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी समोर आली पाहिजे। भर विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांनी केलेलं हे विधान। राजकारणात मुरलेल्या पवारांना कधी कुठे आणि काय बोलायचं हे चांगलंच माहितीये। कधी कधी शरद पवार बोलतात एक आणि त्याचे अर्थ असतात अनेक। त्यामुळे शरद पवारांच्या प्रत्येक विधानाकडे वेगवेगळ्या दुर्बिणीतून बघावं लागतं। एकीकडे विधानसभा अवघी 15 दिवसांवर आली आहे। शरद पवारांची तुतारी तुफान फॉर्मात आहे। वेगवेगळ्या नेत्यांची कार्यकर्त्यांची मोड बांधून पवारांनी विजयाची गुढी उभारण्याच्या दिशेने पावलेही टाकलेत। पण आता स्वतःच्याच होम ग्राउंडवर म्हणजेच बारामतीत संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत शरद पवारांनी दिले का? विधानसभेचं अचूक टायमिंग साधत पवारांनी आपला जुना डावच पुन्हा टाकलाय का, यातच घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। सर्वात आधी पाहूयात शरद पवार नेमकं काय म्हणालेत। तर बारामतीत युगेंद्र पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, 1967 साली त्यावेळच्या मतदारांनी मला निवडून दिलं। त्यातले काही मतदार मला अजूनही इथं दिसत आहेत। त्याला आता 50-55 वर्ष होऊन गेली। मी सगळ्यांच्याच पाठिंब्याने विधानसभेत गेलो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, संरक्षण खात्याचं कामही केलं, शेती खात्याचं काम केलं आणि आज मी राज्यसभेत आहे। अजून माझे 1.5 वर्ष बाकी आहेत। 1.5 वर्षानंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल। लोकसभा लढवणार नाही, कोणतीही निवडणूक लढणार नाही। किती निवडणुका करायच्या? आतापर्यंत 14 निवडणुका केल्या, तुम्ही एकदाही मला घरी पाठवलं नाही, दरवेळी निवडून देत आहात। त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी समोर आली पाहिजे, हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय, असं म्हणत शरद पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत। संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत देत शरद पवारांनी टाकलेला पहिला डाव म्हणजे स्वतःच्या बाजूने वातावरण निर्मिती करणं। तारीख होती 2 मे 2023। लोकमध्ये सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होतं। त्या प्रकाशन सोहळ्यातच शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते। कार्यकर्तेही आक्रमक झाले। त्यानंतर 5 तारखेला शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला। मात्र 2 ते 5 तारखेपर्यंत जी काही वातावरण निर्मिती झाली, त्यामुळे राजकारणाचा सगळा फोकस हा पवारांकडे शिफ्ट झाला। आताही विधानसभा निवडणुकीला अवघे 15 दिवस राहिलेत। अशा वेळी निवृत्तीचे संकेत देऊन सगळीकडे आपली चर्चा घडवून आणायची आणि तयार झालेल्या वातावरण निर्मितीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा शरद पवारांचा प्लॅन असू शकतो। संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत देत शरद पवारांनी टाकलेला दुसरा डाव म्हणजे भावनिक सार। शरद पवारांनी ज्या ठिकाणी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले ती होती बारामतीची भूमी। ज्या ठिकाणी शरद पवार वाढले, घडले, ज्या लोकांनी त्यांना प्रेम दिलं ती बारामती। अजित पवारांच्या बंडानंतर सुद्धा बारामतीकरांनी शरद पवारांची साथ सोडली नाही। नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी पवार कुटुंबियातच लढत झाली। अशा वेळी अजित पवारांनी साम दाम दंडभेदाचा वापर करून संपूर्ण यंत्रणा कामाला लावूनही सुप्रिया सुळेंनाच बारामतीकरांनी निवडून दिलं। आता विधानसभेला अजित पवारांना आसमान दाखवण्यासाठी युगेंद्र पवार या आपल्या नातवाला शरद पवारांनी तिकीट दिले। मात्र अजित पवार मतदारांना सातत्याने भावनिक साथ घालतायत। दररोज 60 ते 70 गावांना भेटी देत आहेत। लोकसभेला तुम्ही ताईला निवडून दिलं, आता दादाला म्हणजेच मला निवडून द्या असं म्हणत जनतेच्या भावनेला हात घालतायत। अशा वेळी थेट संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत देत शरद पवार अजित पवारांच्या या इमोशनल राजकारणाला चेकमेट देत आहेत असं बोललं जाते। संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत देत शरद पवारांनी टाकलेला तिसरा डाव म्हणजे नव्या पिढीला संधी देतोय हे जनतेला दाखवून देणं। आता कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी आणली पाहिजे, हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय असं म्हणत आपण आगामी काळात नव्या तरुणांना संधी देणार हे शरद पवारांनी स्पष्ट केले। शरद पवार या गटाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक तरुणांना आमदारकीचं तिकीट दिले। रोहित पाटील, मेहबूब शेख, नायक पाटणी, फहाद अहमद, अमित भांगरे, युगेंद्र पवार अशी यंग ब्रिगेड पवारांनी यंदा मैदानात उतरवली आहे।
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळात जास्तीत जास्त तरुणांना संधी देईल, नवी फळी तयार करेल असं शरद पवारांनी सांगितलं होतंच. युगेंद्र पवारांप्रती वातावरण निर्मिती केली आहे. मी इथून पुढे तरुणांसाठी राज्यसभेची निवडणूक लढवेल की नाही याचा विचार मला करावा लागेल. आता कुठेतरी थांबावं लागेल असं शरद पवारांनी म्हटलं. तो याचाच एक भाग. बाकी शरद पवारांनी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतलीये. दिग्गज नेते सोडून गेले असतानाही स्थानिक राजकारण, दुसऱ्या फळीतील नेत्यांची गोळ्याबिरीज आणि प्रसंगी दादा गट किंवा भाजपच्या नेत्यांना पक्ष प्रवेश देत शरद पवारांनी महायुतीला अनेक मतदारसंघात हादरे दिलेत. सर्वत्र शरद पवारांच्या तुतारीची चर्चा सुरू आहे. त्यातच आता भर निवडणुकीच्या माहोलात संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत देत शरद पवारांनी पुन्हा एकदा मीडियाचा फोकस आपल्याकडे वळून घेतलाय. बाकी तुम्हाला काय वाटतंय? शरद पवार संसदीय राजकारणातून खरंच निवृत्ती घेतील का, की आपला जुना डाव त्यांनी पुन्हा एकदा खेळलाय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.